सिंधुदुर्ग में बीजेपी को बड़ी मजबूती मिलने का दावा मंत्री नीतीश राणे ने किया। उद्धव ठाकरे गुट के पंचायत समिति सदस्य विष्णु घाडी अपने समर्थकों के साथ बीजेपी में शामिल हुए, जिसमें पार्टी की ताकत दोगुनी होने की बात राणे ने कही। इसके अलावा उन्होंने फिश पाव संकल्पना, खाद भंडारण, अजित पवार दुर्घटना मामले, नीट पेपर विवाद और सिंधुदुर्ग में रोजगार निर्माण को लेकर भी प्रतिक्रिया व्यक्त की। आज जे उबाटा सेनेचे पंचायत समितीचे एकमेव सदस्य असो, त्यांचे तालुका प्रमुख नर असतील, काही प्रमुख पदाधिकारी संदीपजी असो, मंचाचे आमचे सरपंच असो, सगळे प्रमुख पदाधिकारी आज त्या सगळ्या जणांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आदरणीय आमचे प्रदेश अध्यक्ष रवी चव्हाण साहेब, आमचे खासदार आदरणीय आमचे राणे साहेब या सगळ्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। आमच्या पक्षाची ताकद निश्चित पद्धतीने दुप्पट झालेली आहे या सगळ्यांच्या प्रवेशामुळे आणि देवगड आणि सिंधुदुर्गाचा विकास करण्यामध्ये ते आता माझ्या खांद्याला खांदा लावून काम करणार आहेत असा विश्वास मी व्यक्त करतो। खवयांसाठी मत्स्यपाव असे एक चांगली तुम्ही या संकल्पना राबवली आणि त्याची चर्चा मुंबईसह सिंधुदुर्गातही चांगली रंगली, कसं पाहताय? बघा, आता पण आपण वडापाव ऐकलेला आहे। वडापावच्या धर्तीवर आम्ही मच्छी पाव अशा पद्धतीची एक फिश पाव ज्याला त्याला म्हणतो, नाव फिश पाव आहे पण मच्छी पाव ज्याला म्हणतो, अशी एक चांगली संकल्पना आमचं मत्स्य खातं म्हणून आम्ही तयार करतोय। अजूनपर्यंत त्याला आकार देण्याचं काम आमच्या खात्याच्या माध्यमातून सुरू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जसं तुम्हाला वडापावचे स्टॉल प्रमुख शहरामध्ये मुंबईमध्ये दिसतील, तसंच सगळ्या आरोग्य आणि सगळ्या गोष्टीची काळजी घेऊन आपल्याला फिश पावचे पण स्टॉल मुंबई सारख्या प्रमुख शहरामध्ये लवकरच आमच्या मत्स्य खात्याच्या माध्यमातून दिसतील, हा विश्वास तुम्हाला निमित्ताने देतो। साहेब, आता शेतीचा हंगाम जवळ आलेला आहे आणि अशा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार आपण केला तर खत पुरवठा जो आहे तो शेतकऱ्यांना कमी तुम्हाला मिळतोय, पालकमंत्री पद्धतीने चुकीची माहिती आहे। कालपर्यंतची जी माहिती माझ्याकडे अशी आहे की पाहिजे तेवढा खत पुरवठा असो, युरियाचा पुरवठा असो योग्य पद्धतीने होतोय। जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी अतिशय बारकाईने लक्ष, जिल्हा पुरवठा अधिकारी असो, सगळ्यांबरोबर माझे सातत्याने संपर्क आहे। पेट्रोल डिझेलच्या साठ्या संदर्भात पण कलेक्टरांबरोबर मला डेली रिपोर्ट माझ्यापर्यंत येतोय। मीडियाच्या आपल्यासारख्या मित्रांना मी कळकळीची विनंती करेन की अशा कुठल्याही बातम्यांमुळे ज्याच्यामुळे लोकांमध्ये चुकीचा संदेश जाईल असं कृपया आपण देऊ नका। आपण कधीही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याला फोन करू शकता, कलेक्टरांकडून माहिती देऊ शकता। कोणीच फोन उचलला नाही तर पालकमंत्री फोन उचलतोच, आहे की नाही? मग मला फोन करा, तुम्हाला माहिती देणं हे माझं कर्तव्य आहे। पण एकदा ती बातमी आल्यानंतर जेव्हा खताचा म्हणजे आपल्याकडे पुरेसा साठा असताना, युरियाचा पुरेसा साठा असताना, पेट्रोल जवळपास 60 जे काय आपले पेट्रोल पंप आहेत त्याच्यामध्ये 52 पेट्रोल पंप मध्ये आपल्याला चांगला साठा आपल्याकडे आहे। 6 पेट्रोल पंप असे आहेत त्याच्यामध्ये साठा कमी आहे, त्याच्यावर पण आम्ही त्या कंपनीशी बोलतोय। म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून असं कुठलंही अडचणीचा काही विषय नाही। कुठल्याही चुकीच्या अफवांवर बातम्यांवर विश्वास ठेवू नका। कोण साठवत असेल तर त्यांच्यावरही योग्य पद्धतीने कारवाई करण्याची आमची तयारी आहे।